नमस्कार. आज आपण डाळ तांदूळ न भिजवता न वाटता झटपट साऊथ इंडियन नाश्ता बनवतो आहे. तर यासाठी इथे मी 1 कप रवा घेतला आहे. जाड किंवा बारीक कोणताही रवा घेतला तरी चालेल. 1 मोठा चमचा यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आहे. 1 मोठा चमचा बेसन घातलं आहे. बेसन ऑप्शनल आहे, बेसनशिवायसुद्धा ही रेसिपी बनवू शकता, पण बेसनामुळे रंग आणि चव दोन्ही छान येतं रेसिपीला. 1 चमचा साखर, चवीप्रमाणे मीठ घातलं आणि आता हे बारीक करायचं आहे. तर हे मिक्सरला फिरून बारीक करून घेतलं. हे तयार मिश्रण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. हे तुमचं एका प्रकारचं डोस्याचं प्रीमिक्स तयार झालं आहे. यापासून तुम्ही 6 ते 7 डोसे बनवू शकता. हे प्रीमिक्स तुम्ही बनवून ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला डोसा बनवायचा आहे तेव्हा यामध्ये पुढचं साहित्य घालून त्यापासून झटपट डोसे तयार करू शकता. आता यामध्ये मी अर्धा कप दही घातलं आहे. घरी बनवलेलं फ्रेश दही आहे. दह्याच्याच कपामध्ये अर्धा कप पाणी सुरुवातीला घातलं आहे. मिक्स करूया. लागलं तर आणखी पाणी यामध्ये घालायचं आहे. तर हे घट्ट आहे, ते आणखी अर्धा कप मी पाणी घेतलं आहे. एकत्र मला किती पाणी लागलं ते मी तुम्हाला शेवटी सांगते. नेहमीचं जसं डोस्याचं पीठ असतं तसं हे करून घ्यायचं आहे. तर इथे मी 1 कप पाणी घातलं आणि हे असं आहे पीठ, पहा. आता हे झाकून 10 ते 15 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि तोपर्यंत आपण मैसूर मसाला डोशाची चटणी तयार करूया. तर इथे मी 10 ते 12 पाकळ्या लसूण घेतला आहे. यानंतर 1 मोठा चमचा चणे किंवा भाजलेली चण्याची डाळ घ्यायची आहे. यानंतर थोडीशी चिंच घातली आहे. चवीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. हे वाटून घ्यायचं आहे आपल्याला. सुरुवातीला कोरडंच वाटायचं आहे, नंतर पाणी घालून बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे. तर इथे पहा, ही मैसूर मसाला डोशाची चटणी तयार आहे. वाटताना अगदी कमी पाणी घालायचं आहे, कारण ही चटणी आपल्याला डोस्यावरती पसरवायची आहे. त्यामुळे ही घट्टसर अशी चटणी तयार आहे. आता आपण डोशाचं पीठ जे झाकून ठेवलं होतं ते पाहूया. तर हे पहा, आधीपेक्षा घट्ट झालं आहे. यातला रवा छान फुलला आहे, त्याने पाणी ॲब्झॉर्ब केलं आहे. यामध्ये आपल्याला आणखी पाणी घालावं लागेल. त्याआधी हे आपल्याला असं 3 ते 4 मिनटं फेटून घ्यायचं आहे. यामुळे रवा, दही, पाणी हे सगळं छान असं एकजीव होईल. इथे मी यामध्ये थोडंसं पाणी घालते आणि नेहमीच्या डोस्याच्या पिठाप्रमाणे हे मी तयार करून घेते. तर हे डोस्याचं पीठ आता तयार झालं आहे. आज आपण इन्स्टंट डोसे बनवतो आहे, त्यामुळे यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घातला आहे. सोड्यावरती 1 चमचा पाणी घालायचं आहे. मिक्स करायचं आहे. सोडा सगळ्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे. आता याचे आपण डोसे तयार करूया. तर इथे मी गॅसवरती तवा गरम करत ठेवला होता. तवा व्यवस्थित असा कडकडीत गरम झाला आहे. गॅसची फ्लेम आता मीडियम करायची आहे. तव्याला तेल लावायचे. आता तव्याचा वरचा भाग थोडासा थंड होण्यासाठी त्यावरती पाणी शिंपडायचं आहे. सेंटरला 1 ते 1.5 चमचा पीठ घालून हलक्या हाताने हा डोसा पसरवून घ्यायचा आहे. पहा, अगदी मस्त असा डोसा तुम्हाला पसरवता येतो. पहिल्या वेळेस जरी तुम्ही डोसा बनवत असाल तरीही अगदी परफेक्ट असा डोसा तयार होईल. आता डोसा वरून ड्राय होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर इथे पाहू शकता, वरून डोसा पूर्ण ड्राय झाला आहे. आता वरून तेल किंवा बटर किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तूप लावायचं आहे आणि आता तवा फिरवून डोसा सगळीकडून एकसारखा कुरकुरीत होईपर्यंत, एकसारखा डोस्याला रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तवा फिरवल्यामुळे डोस्याला सगळीकडून एकसारखा रंग येतो. जर तवा एकाच ठिकाणी ठेवला तर फक्त सेंटरला डोसा ब्राऊन होतो आणि बाजूने व्हाईट राहतो. म्हणून असा डोसा सगळीकडून एकसारखा भाजून घ्यायचा आहे. तर इथे पहा, डोसा ब्राऊन झाला आहे. याचा रंग मी तुम्हाला दाखवते. पहा, एकसारखा डोशाला रंग आला आहे सगळीकडे आणि छान क्रिस्पीसुद्धा झाला आहे. डोसा आपण काढून घेऊया. तर हा आपण साधा डोसा बनवला आणि पुढे मी तुम्हाला मैसूर मसाला डोसासुद्धा बनवून दाखवणार आहे याच व्हिडिओमध्ये. तर पाहू शकता, अगदी क्रिस्पी हा डोसा होतो. थंड झाल्यानंतरसुद्धा हा डोसा असाच क्रिस्पी राहतो आणि याचा रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता. तर हा आपला मसाला डोसा तयार झाला आहे. या आधीच्या माझ्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला मी मसाला डोसाची भाजी आणि चटणीसुद्धा दाखवली आहे.
आता आपण म्हैसूर मसाला डोसा तयार करूया. तिथे मी आणखी एक डोसा तयार करून घेते. हलक्या हाताने डोसा पसरवून घ्यायचा आहे. वरून ड्राय होईपर्यंत आता हा भाजून घ्यायचा आहे. वरून डोसा ड्राय झाला की याला बटर लावायचं आहे आणि यानंतर तवा एकसारखा सगळीकडून फिरवून डोसा ब्राऊन करून घ्यायचा आहे. पहा, डोसा भाजून तयार आहे. आता यावरती जी आपण चटणी तयार केली म्हैसूर मसाला डोसाची ती पसरवायची आहे. जेवढं तुम्हाला तिखट हवं त्या प्रमाणात पसरवायची आहे. यावरती बटाट्याचा मसाला घालायचा आहे. म्हैसूर मसाला डोसा आता आपण त्रिकोणी आकारामध्ये फोल्ड करूया. पाहतानाच तुम्हाला कळत असेल हा किती क्रिस्पी आहे. तर हा आपला म्हैसूर मसाला डोसा तयार झाला आहे. डाळ तांदूळ न भिजवता न वाटता कुठलीच झंझट न करता अगदी झटपट हा डोसा तयार होतो आणि चवीलासुद्धा हा डोसा खूप छान लागतो. तर एकदा हा इन्स्टंट म्हैसूर मसाला डोसा नक्की ट्राय करून पहा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.